सिंधुदुर्ग में शिवसेना शिंदे गुट के विधायक नीलेश राणे ने प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे ने मुंबई को बर्बाद कर दिया और शहर को बिल्डरों के हवाले कर दिया। राणे ने कहा कि उद्धव ठाकरे की मानसिकता नकारात्मक हो चुकी है और उन्हें इस सोच से बाहर आना चाहिए। आगामी चुनाव पर बोलते हुए नीलेश राणे ने कहा कि इस बार महायुति की संभावना कम है और वे अपनी ताकत पर मजबूती से लड़ेंगे। उन्होंने कहा कि हम हर चुनाव पूरी ताकत से लड़ेंगे और जीतेंगे। बच्चू कडू पर भी निशाना साधते हुए राणे ने कहा कि वे हमेशा धमकी की भाषा बोलते हैं, लेकिन जनता अब सब समझ चुकी है। आपण माजी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे, कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी कळलं पाहिजे। माझं मत असं आहे, आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना। उद्धव ठाकरेंना कोरोनाच आहेत ते, मुंबईला लागलेला कोरोनाच आहे। उद्धव ठाकरे मुंबईची वाट लावली, आता अदानीच्या नावाने बोंब मारताय। अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे। तुम्ही काय अदानी घेऊन बसलाय? जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना ते सगळे गुजराती मारवाडी आहेत। उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो। त्यांची लंडनचे दौरे काढा, त्यांची बिलं कोण भरतं ते बघा। ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोक आहेत, मेहता वगैरे। तुम्ही कोणाबद्दल बोलताय, काय बोलताय? आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे कोरोना आहे म्हणून? आमच्याकडे तर पुरावा आहे, ते आले तेव्हा कोरोना आला, ते गेले तेव्हा कोरोना गेला, म्हणजे कोरोनाच गेला ना। आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं। त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे। एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही। पॉझिटिव्ह राहा, चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा, महाराष्ट्रामध्ये चांगलं वाटेल। हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल, टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं, हे बरोबर नाही। मला माहित नाही तुम्हाला आठवतं की नाही, आत्ताच 4 दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा, आणि त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला झी 24 तासला। त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो, पण आता युती होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावर ताकदीने लढू। आमचं नियोजन आहे, आमची तयारी आहे, कुठेही कमी पडणार नाही। 50च्या 50 जागेंवर आम्ही लढू शकतो, जिंकू शकतो आणि जिंकायसाठीच निवडणुका लढवायच्या असतात। आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगर परिषदा ताकदीने लढणार आणि जिंकणार। दाखवा मी कुठे म्हटलंय? अजूनपर्यंत मी बोललो स्वबळावर निवडणूक लढणार। आणि राणे साहेबांचा परत म्हणून मी बोललो, मी पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला, 27 वर्ष राणे साहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला, फडकवला। तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणे साहेबांच्या विचारांचाच असेल, एवढंच बोललो मी। हा विषय पार्टी लेवलवरचा आहे, फॅमिली लेवलवरचा नाही। तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना, मला लक्षात येत आहे। मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब, असं करू नका, हे काय विषय नाही, तसं काही गडबड नाही। पण तुम्ही काय करताय, तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसताना। आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये? सांगा कधीपासून घुसायचंय? असं नका करू। आपण प्रोफेशनल आहात, प्रोफेशनली हँडल करा। शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असे सगळे आपापली निवडणूक लढत आहेत। आम्ही दोघंच लढतोय का? नाही ना। हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा। कोणाविरुद्ध कोण नाहीये, प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे। आणि असं कुठेच नाहीये की मी विरुद्ध कोणतरी आहे, असं कुठेच नाही, अजिबात नाही। तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला, निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द ह्या निवडणुकीत निघणार नाही, कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल। आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललोय साहेब। आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे, आपली शर्यत ती आहे। म्हणून नको त्या विषयांमध्ये ह्या निवडणुकीला ढकलू नका। जिल्हा परिषद अनेक वर्षानंतर ती निवडणूक होणार आहे। आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली, अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद।
आमचा जो निधी वर्ग होतो ना तो जिल्हा परिषदला होतो. 2 वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला. पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या. जिल्हा परिषद जर अशी डिफंक्ट राहिली, नॉन फंक्शनल राहिली, साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो.